राज्यघटनेचे चिकित्सक अभ्यासक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं असे आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे सर आज या निमित्तानं आपल्याशी वैचारिक भूमिका भारतातील प्रबोधनाच्या चळवळी याविषयी त्यांचं माहितीपूर्ण व्याख्यान आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. माझी ओळख करून देण्यात आली ती ऐकून मला असं वाटलं की आपण कोणीतरी आहोत. अनेकदा असं होतं की माणूस स्वतःलाच विसरून जातात. आज मी आपल्याशी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात अशा गोष्टींच्या पेक्षा अनावश्यक गोष्टींच्यावरच जास्त चर्चा होते. आणि त्यामुळे अनेकदा वक्ते सुद्धा फसतात. गर्दीमध्ये टाळ्या मिळाल्या की गर्दीचे होऊन जातात आणि गर्दीत वाहत जातात. त्यापैकी मीही एक होतो. तशा प्रकारचा मोह मलाही झाला होता. पण हळूहळू तो मोह मी टाळत गेलो. हे प्रबोधन काय आहे? कोणी प्रबोधन करायचं? कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं? या सगळ्याचा प्रश्न माणसाशी निगडीत आहे. या माणसामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही आहेत. जेव्हा माणूस असा शब्द आपण वापरतो त्यावेळी नुसता पुरुष नाही, तो स्त्री आणि पुरुष मिळून एक होतो. तर मुळात हा माणूस काय आहे याचा शोध मी 30 वर्ष घेतला आणि त्याच्यावर 3 ग्रंथ लिहिले. ट्रायोलॉजी 1. त्यावेळी माझ्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांचा एक लेखन संकल्प उभा होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं आणि हे कोणी सांगत नाही की मी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून तुम्हाला बुद्ध समजणार नाही. कारण तो जर तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी लिहिलेले 2 ग्रंथ तुम्हाला वाचावे लागतील. कोणते? पैकी एक रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया हा पहिला, आणि दुसरा कार्ल मार्क्स अँड बुद्ध. बाबासाहेबांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे या ग्रंथाला, बुद्ध अँड धम्मला, ती प्रस्तावना आम्ही छापली नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा घात हा त्यांच्याच अनुयायांनी केला. ही प्रस्तावना जर 1957 साली छापली गेली असती त्या ग्रंथामध्ये तर आपले अनेक भ्रम दूर झाले असते. म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्ध अँड कार्ल मार्क्स, बुद्ध अँड कार्ल मार्क्स, बुद्ध आणि
मार्क्स, बुधवार मार्क्स नाही, तो आपण केला नंतर. बुधवार मार्क्स बाबासाहेबांचा ग्रंथ घरी गेल्यावर वाचा, त्याच्यात आता ज्याच्यात प्रस्तावना आहे तो. दुसरा, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया. प्राचीन भारतामध्ये जो समाज विकास झाला भारताचा, तो क्रांती आणि प्रतिक्रांती यांची एक साखळी आहे, एक शृंखला आहे. क्रांती झाली की तिला प्रतिक्रांती व्हायची आणि प्रतिक्रांतीच्या विरुद्ध पुन्हा क्रांती व्हायची. असा भारताचा समग्र इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतींच्या शृंखलेचा इतिहास आहे. हा या शृंखलांचा तपशील आहे. हे एकदा आपण नीट समजून घेतलं तर बाबासाहेबांच्या डोक्यात जी 3 ग्रंथांची जी कल्पना होती बुद्ध समजावून सांगताना, तसं मलाही वाटलं की आपण माणूस समजावून सांगताना आपण 3 ग्रंथ लिहायचे. म्हणून पहिला ग्रंथ लिहिला मी, मानव आणि धर्मचिंतन. त्याच्यामध्ये माणूस प्राण्याचा जन्म झाल्यापासून, म्हणजे माणसाला कोणी निर्माण केलेलं नाही, कारण तो उत्क्रांत झालेला प्राणी आहे. हे नंतर प्रबोधनाची चळवळ जसं मी तुम्हाला सांगेल तसं ते येईल ओघाने. तर माणसाच्या मनामध्ये काय चाललंय? माणसाच्या खांद्यावर 2 ओझी आहेत. पहिलं ओझं असं आहे की माणसाला मृत्यूची अतिशय भीती वाटते आणि जगण्याची एक प्रचंड ताकद, एक प्रचंड ऊर्जा माणसामध्ये आहे. त्याला जगावंसं वाटतं. पण माणूस हाच एकमेव प्राणी असा आहे की ज्याला हे माहीत आहे की आपण एक दिवस मरणार आहोत. कारण जगामध्ये कोणती गोष्ट चिरंतन असेल ती म्हणजे मृत्यू. तर आपण मरणार आहोत ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे पहिलं ओझं असं आहे की जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि मृत्यूची सतत टांगती तलवार. दुसरं ओझं माणसाच्या खांद्यावर आहे त्याच्या जन्मापासून. उत्क्रांतीतून तो जेव्हा माकडाचा माणूस झाला तेव्हापासून तो 4 पायावर चालत असताना 4 पायावरून 2 पायावर चालायला लागला आणि इतर प्राण्यांच्या पेक्षा पुढचे 2 पाय त्याने हातात रूपांतरित केले आणि हे त्याच्याकडे सरप्लस आहेत, अधिक आहेत, वाढीव आहेत. निसर्गाने जगातल्या विश्वातल्या कुठल्याही प्राण्याला त्याच्या गरजेपेक्षा अधिक काहीही दिलेलं नाही. माणसाला पण 4 पाय दिले होते. पण माणूस हा एक असा चमत्कारिक प्राणी आहे की त्याने निसर्गावर मात करून पुढचे 2 पाय काढून घेतले आणि त्याचं रूपांतर हातात केलं आणि हातात केल्यानंतर त्याच्याकडे इतर प्राण्यांच्या पेक्षा अधिक काहीतरी आलं. अधिक जे इतर प्राण्यात कोणाकडे नाही त्याला अधिक. पण माणसाची ही सगळी बोटं अशी चिपकलेली होती. इतर प्राण्यांची बोटं जर तुम्ही बघितली, गोरिलाची बोटं बघितली किंवा चिपांजीची बोटं बघितली, चिकटलेली होती. त्याने ही बोटं एकमेकांच्या पासून अशी कापून काढली, तोडली आपल्या पूर्वजांनी, पूर्ण तोडली आणि ती 5 विभागात विभागली.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला विज्ञान असं सांगतं, बायोलॉजी असं सांगतं, जीव विज्ञान तुम्हाला असं सांगतं की ज्या क्षणी माणसाचं हा अंगठा इतर सर्व बोटांच्यावर टेकायला लागला, त्या क्षणी तो प्राण्याचा माणूस झाला. त्यामुळे पृथ्वीच्या पाठीवर ज्या प्राण्याला माणूस व्हायचं असेल तर एक तर पहिल्यांदा आपली बोटं अशी केली पाहिजेत आणि हा अंगठा या प्रत्येक बोटावर टेकवण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. याला बायोलॉजीच्या भाषेमध्ये अपोजिबिलिटी ऑफ दी थंब असं म्हणतात. माणूस झाला. या हाताने काय केलं? या हाताने पहिल्यांदा असा दगड उचलला आणि आपल्यावर प्रहार करणाऱ्या प्राण्याला फेकून मारला. स्वतःचं संरक्षण केलं. या हाताने त्यांनी दगडी हत्यारं तयार केली. या हाताने त्यांनी लाकडी भाले तयार केले. या हाताने त्यांनी नांगराची मूठ पकडली. या हाताने त्याने हातात तलवार घेऊन युद्ध केली आणि याच हाताने दौत आणि लेखणी घेऊन लिखाण केलं. याच हाताने रंगीबेरंगी चित्र रंगवली आणि याच हाताने विविध मुद्रा करून नृत्यकला अधिक विकसित केली. आणि याच हाताने बाबरी मशीद पण पाडली आणि याच हाताने अनेकांच्यावरती बंदुकीच्या गोळ्या घालून मानवजातीचा विध्वंसही केला. आज जे जगात चित्र आहे ते अतिशय भयानक आहे. मनुष्यजात आज अशा एका टोकावर आलेली आहे की तिला आता एकतर इथून पाठीमागे परत फिरता येत नाही. कारण माणूस हा निसर्गाचा अपत्य आहे. तो प्राणी सृष्टीत राहत होता आणि प्राणी सृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. तो निसर्गाचा अविभाज्य भाग होता. तो निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे निसर्गाचा आणि त्याचं एक नातं होतं. इतर प्राणी सृष्टीचं आणि त्याचं एक नातं होतं. पण ज्यावेळी तो निसर्गातून आणि प्राणी सृष्टीतून बाहेर पडला त्यावेळी जे संतुलित नातं होतं ते तुटलं आणि माणूस निघाला माणूस होण्याच्या दिशेने. आता आपल्याला कोणी प्राणी म्हणत नाही, आपल्याला माणूस म्हणतात. पण आपण एकेकाळी प्राणी होतो. जसं जसं आपण प्राणी सृष्टीपासून बाहेर निघालो माणूस होण्याच्या दिशेने, तसं तसं निसर्ग आणि प्राणी सृष्टी आणि माणूस यांच्यातलं अंतर वाढत गेलं. हा दोन पायावर चालणारा प्राणी आणि माणसाचं वैशिष्ट्य असं की तो निघाला माणूस होण्याच्या दिशेने, थकला, प्रचंड संघर्ष केला निसर्गाशी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाला मारण्याची सर्व शक्ती, माणसाला नष्ट करण्याची सर्व शक्ती निसर्गाने आपल्या हातात ठेवलेली आहे. तो कधीही तुमच्यावर आघात करू शकतो. तुम्ही निसर्गातलं संतुलन बिघडवलं की त्याच्यामध्ये असणारे जे अनेक विषाणू असतात ते कार्यरत होतात. अशाच विषाणूशी तुम्ही आता 3 वर्ष संघर्ष केला. हे मानव निर्मित आहे.
हे निसर्ग निर्मित नाही. माणसाने निसर्गाला इतक्या जखमा केल्या की तो रक्तबंबाळ झालेला आहे. आणि माणूस हा कितीही स्वार्थी असला आणि कितीही दिव्य स्वप्न बघत असला की आपण अमर आहोत, पण निसर्ग त्याला कधीही मारू शकतो. कारण हे शेवटचं हत्यार निसर्गाने आपल्या जवळ ठेवलेलं आहे. तो मारू शकतो. त्यामुळे माणसाला अनेकदा असं वाटलं की आपण परत जावं, नको हा संघर्ष. कंदमुळं खाणारा माणूस, फळं गोळा करणारा माणूस, प्राणी इतर प्राण्यांची शिकार करतात आणि त्याचं मांस खातात हे बघून माणूस मांसाहारी झाला. मूलतः माणूस शाकाहारी, आणि त्याच्याकडे मांस खाण्यासारखे दात नव्हते आणि शिकार करण्यासारखी नखं पण नव्हती. माणूस हा जगातला सर्वात असहाय्य प्राणी, पण तरी त्यांनी जगावर का राज्य केलं? काय झालं असतं? काय आलं त्याच्यात? कुठून संचारलं हे? तेव्हा माणूस आणि निसर्ग यांचे जे संबंध होते ते बिघडत गेले. माणूस पुढे चालत राहिला निसर्गापासून दूर, आणि पुन्हा पाठीमागे बघू लागला. कारण पुढे चालणं फार अवघड होतं, खूप अवघड होतं. दुष्काळ पडला की फळं नसायची, खायचं काय? काय खायचं? कारण तोपर्यंत शेतीचा शोध तर लागलेला नव्हता. शेतीचा शोध लागला हा साधारणतः एक 30 वर्षापूर्वी. शेवटचं हिमवीव आलं आणि त्याच्यातून जे गवत उगवलं मध्यपूर्वेमध्ये, आणि ते माणसाने असं हातावर चोळून बघितलं आणि तोंडात टाकून बघितलं, तर त्याला वाटलं अरे हे तर भारीच आहे. आणि पुढच्या वर्षी बघितल्यानंतर तर तिथं अनेक उगवलेली आहेत रोपं. आणि मग तिथून त्याला पेरणीची जी कल्पना आहे ती आली. तो अनेक बिया रुजवू लागला. शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला शोध आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि खरं म्हणजे याच्या संबंधी जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा अभ्यासकांचं सगळं म्हणणं मला पटत होतं, विविध ज्ञान शाखांच्या, की ही पहिली जी बोटं आहेत ही कोणी टेकवली, स्त्रीने का पुरुषाने? एक स्त्रीवादी लेखिका आहे, संशोधिका आहे, अतिशय मोठी. तिचं एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे, अतिशय नामवंत ग्रंथ आहे. तिचं म्हटलं असं की हे काम पुरुषाने केलेलं नाही, प्राण्याचा माणूस करण्याचं काम स्त्रीने केलं. कारण ती गुहेमध्ये राहत होती आणि पाण्याची नदी खाली होती. तिला झालेली जी पिलं होती त्या पिलांना तिला पाणी न्यायचं होतं, पण ओझळीतलं पाणी तिथं नेईपर्यंत ते टिकत नव्हतं. म्हणून तिने पहिल्यांदा मोठं पान बघितलं झाडाचं, ते तोडलं आणि ते असं मुडकून त्याचा एक ड्रोन केला आणि त्याला एक काटा टोचून असा त्याच्यात पाणी नेलं. तेव्हा माणसाला, पुरुषाला स्त्रीनी 9 महिने पोटात वागून केवळ जन्म दिलेला नाही, तर या प्राण्याला माणूस केलं ते स्त्रीनी. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला नमस्कारच करायचा असेल तर देवाला नमस्कार करू नये, कारण तो बिचारा नाहीच आहे. कोणाला सकाळी प्रातस्मरण करायचं असेल तर त्या आपल्या आदिपुरुषाचं करा, त्या आपल्या आदिमातेचं करा. डार्विनचा सिद्धांत जेव्हा आला तेव्हा गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की माणसाला एक अहंकार आहे.
काय अहंकार आहे म्हणायचे की आपण जगातला सगळ्यात सुंदर प्राणी आहोत. स्त्रियांना तो जास्त आहे आणि भांडवलशाहीने स्त्रियांना एक वस्तू केलेली असल्यामुळे आणि ही सगळी सौंदर्य प्रसाधनांची साधनं वगैरे जी आहेत त्यांचा खप वाढण्याच्या दृष्टीने अलीकडे काय काय होईल मला माहिती नाही, पण आपल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले ते सौंदर्याचे फार भोगते होते आणि त्यांना असं वाटत होतं की भारतीय स्त्रिया बघितल्या त्यावेळेच्या 8-8 दिवस केस बिनसरीत नव्हत्या. म्हणजे अशा स्त्रिया मी पण बघितल्या होत्या माझ्या लहानपणी आणि महिन्यातून एकदाच आंघोळ करत होत्या पाळी संपल्यानंतर. तेल तर नव्हतंच. अनेक स्त्रिया जर कुठे एवढा खोबऱ्याचा तुकडा असेल तर तो चघळायच्या आणि थुंकून त्या लावायच्या केसाला. नेहरूंना असं वाटलं की या माझ्या भारतीय भगिनी अशा का आहेत, ह्या अधिक सुंदर का दिसत नाही. आणि मग नेहरूंनी टाटाला बोलावलं आणि सांगितलं की सौंदर्य प्रसाधनाचं प्रोडक्शन सुरू करा आणि म्हणून तुमचं हे लॅक्मे जे आहे हे लॅक्मे म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी भारतीय स्त्रियांना दिलेली देणगी आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी. तर माणसाला असं वाटतं की आपण फार सुंदर होतो. डार्विनचा शोध आला. इंग्लंडच्या एका बागेमध्ये एक तरुण जोडपं बसलं होतं एकमेकांच्या मिठीत आणि ती प्रेयसी त्या प्रियकराला सांगत होती फार वाईट गोष्ट आहे, विद्यापीठात शिकत होती, फार वाईट गोष्ट आहे. काय सना आपला पूर्वज हा केसाळ प्राणी आहे, हा घाणेरडा प्राणी आहे, मला हे सहन होत नाही, मला हे अजिबात सहन होत नाही. त्यांनी त्याचा हात धरला आणि सांगितले की चल आपण चर्चमध्ये जाऊ आणि ईश्वराला अशी प्रार्थना करू की डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरतो. माणसाला फार अहंकार आहे. आपण जे लोक आहोत याला होमो सॅपियन म्हणतात त्या भाषेत. म्हणजे पहिला 4 पायावर चालत होता तो ऍस्ट्रोलोपिथिकस, 2 पायावर चालायला लागला तो होमो इरेक्टस. होमो इरेक्ट म्हणजे ताट चालणारा. आणि आता जे आपण सगळे आहोत ते होमो सॅपी. आता याच्या पुढचा एक माणूस होणार आहे, झालाय निर्माण आपल्या पुढचा. त्याच्याबद्दल जगामध्ये प्रचंड खळबळ आहे आणि लोकांच्या मध्ये उत्सुकता पण आहे, चर्चा पण आहे की सायबरनेटिक्सचा जो जनक केविन वॉर्विक त्याचं नाव शास्त्रज्ञ, त्याने एक असा शोध लावला की तुमच्या शरीरामध्ये काही इलेक्ट्रॉड टाकले आणि तुमच्या मेंदूचा संपर्क जर कम्प्युटरशी केला तर एक नवीन माणूस तयार होतो. म्हणजे अर्धा माणूस आणि अर्ध यंत्र. आणि तो असा माणूस तयार होतो की ज्या माणसाला खूप दूरचं दिसतं. आपण त्रिमितीत जग समजून घेतो, त्याला अनेक मित्यांच्यामध्ये हे जग दिसतं आणि त्याला सगळं समजतं. असा हा जो माणूस आहे हा आपल्या पुढची ती आवृत्ती आलेली आहे, तिला सायबॉर्ग असं म्हणतात. तो स्वतः यंत्र माणूस झाला. त्याने त्याच्या बायकोला पण यंत्र माणूस बनवतो आणि दोघे एकमेकांशी न बोलता एकमेकांच्या मनात काय चाललेलं हे जाणत होते. वॉर्विकला जर केविनला असं वाटलं की आता मला चहा पाहिजे, हे त्याच्या बायकोला कळायचं ती त्याला चहा आणून द्यायची न बोलता. वॉर्विकचं म्हणणं असं की भाषा नावाची जी भानगड आहे
आणि माणसं भाषा बोलताना जेवढा वेळ खर्च करतात हा फालतूपणा आहे. काही दिवसांनी भाषा नष्ट होईल आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला आपोआप समजून घेईल असं एक टेक्निक आहे. त्याचं चरित्र आहे आत्मचरित्र. त्या चरित्राचं नावच आहे आत्मचरित्राचं, आय सायबॉर्ड. काय काय करील तो उद्याचा माणूस. आणि तो ग्रंथ वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी अतिशय अस्वस्थ होतो तो ग्रंथ वाचताना. मला दिल्लीत ते मिळाला आणि विमानाच्या प्रवासामध्ये मी जो गुंतलो तो वाचताना, तर 1.5 दिवसामध्ये तो संपूर्ण ग्रंथ वाचला. त्याने असं सांगितलं की आता आपण होमोसॅपियन आहोत. आपली जी मुलं आहेत ही आपली मुलं काय करतात, झू मध्ये जातात. आपली जी बाग होती राणीची बाग, या राणीच्या बागेमध्ये वेगवेगळे प्राणी असत आणि मग आपली मुलं काय करतात की तिथे चिपांजी असेल एखादा, गोरिला असेल एखादा, तर त्याला दाणे टाकतात, आमचं करतात, हसतात त्याच्याकडे बघून आणि तो लाल डोळ्यांनी तुमच्याकडे पाहत असतो. तो चिपांजी तुमच्याकडे लाल डोळ्यांनी पाहत असतो रागाने आणि कदाचित आतमध्ये मनात म्हणत असेल की अरे माझा जो कोणी पूर्वज होता त्याचा भाऊ चला तुमच्याकडे गेला आणि तुम्हाला त्याने माणूस केलं आणि आमच्या पूर्वजांनी आम्हाला इथंच ठेवलं. केविन वॉरविकचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये आणि ते वाक्य असं आहे की आताचा आपला लहान मुलगा जसं चिपांजीला बघून टाळ्या वाजवतो, हसतो आणि त्याची चेष्टा करतो, तसं उद्या जो सायबॉर्ग येईल तो आपल्याकडे बघून तसंच करेल, टाळ्या वाजवेल, हसेल, कारण आपण त्यावेळी या चिपांजीच्या रूपात त्याच्या समोर उभे असणार. असं एका प्रश्नाने मी या व्याख्यानाची सुरुवात करतो की माणूस का जगतो, का, हा प्रश्न मी अनेकांना विचारतो की बाबा तुम्ही काय जगता. समजा मी जर एखादा गुरु असलो, हे मानसिक तांत्रिक जसे असतात किंवा हे जे गुरु व्याख्यान देतात, तर ते गुरु काय व्हायचे इच्छा नाही, कारण बहुतेक आपले गुरु असं सोडून जाते. तसं काय व्हायचं नाही. तर आपण विश्वाचे गुरु होणार असं जेव्हा एखादा माणूस मला म्हणतो ना, त्यावेळेस मी म्हणतो बाबा काही हो पण विश्वाचा गुरु होऊ नको, कारण तो तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. आणि जे करायला निघालेले आहेत त्यांना मी सांगतो की त्याला विश्वाचा गुरु करू नका, त्याला तुरुंगात पाठवू नका. तुम्ही काय म्हणाल असतो, डोळे मिटा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा आणि विचार करा आपण का जगतो. काय उत्तर आहे तुमचं? कोणी म्हणेल मी बायकोसाठी जगतो, कोणी म्हणेल मी मुलासाठी जगतो, कोणी म्हणेल मी पैसा कमवण्यासाठी जगतो, कोणी म्हणेल मी प्रसिद्धीसाठी जगतो, कोणी म्हणेल मी सत्तेसाठी जगतो. असं अनेक उत्तर बहाणे आहेत ना माणसाकडे. पण विचार केल्यावर त्याचं असं लक्षात येते की सगळं आपण ही शोधलेली उत्तर सगळी चुकीची आहे. आपण कशासाठी जगतो हेच आपल्याला कळत नाही. स्नेह संमेलन होतं, प्राईज डिस्ट्रीब्युशन, बसली होती सगळी पोरं, मी भाषणाला उभं राहिलो, खूप गडबड करत होती. तर मी हळूच त्याला म्हणालो, अरे हो बाबानो, आपण कशासाठी जगतो असं म्हटल्यावर ती पोरं सगळी गप्प बसली, शिक्षक पण गप्प बसले आणि मुलांना तिकडून सांगायला लागले चुप 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 नाही तर मारेन, चुप 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 नाही तर मारेन, असं ते शिक्षक सांगत होते. त्यांना पूर्ण गप्प बसली. आपण का जगतो, कोणाचं उत्तर येणार. शिक्षक खाली बघायला लागले की त्यांना वाटलं वक्त्याने आपल्यालाच विचारलं तर सगळ्या मुलांच्या पुढे आपलं बदल होणार. तेव्हा ते खाली बघायला लागले. मी पुन्हा प्रश्न केला, अरे बाब जगतो कशासाठी, जगताय ना, हो आपण जगतोय ना, हो त्यासाठी. 6वीतल्या एका पोराने वर आत्या, मी म्हटलं जरा एक गुरु भेटला. एक गोष्ट लक्षात घ्या,
की गुरुला वय नसतं. कोणी गुरु म्हणजे सांग रे बाळा काय आहे? तर म्हणलं तुम्हाला माहिती नाही. नाही मग काय म्हणजे आमचे गुरुजी तर आम्हाला सांगत होते की जगातला एक मोठा विचारवंत येणार, त्याची इंग्रजी तेवढी पुस्तकं आहेत, मराठी तेवढी पुस्तकं आहेत, हे साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही. अरे म्हणजे खरंच माहित नाही. तो म्हणलं तुम्ही चेष्टा करताय माहिती. असं कसं? जे मला माहिती आहे तो तुम्हाला माहिती कसं नसणार आहे? तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे पण तुम्ही सांगत नाही. अरे म्हणजे सांगते बाबा. तो म्हणला की माणूस जगतो याचं कारण त्याला मरता येत नाही म्हणून. मी पण विचार करायला याचं म्हणणं खरं आहे. माणूस जगतो याचं कारण त्याला मरता येत नाही म्हणून. तुम्ही तुला कसं कळलं? काय सांगू तुम्हाला, दररोज रड्डे आमच्या घरात. म्हटलं काय? तुम्हाला माझ्या आधीचा फुगा मोडला, 10 वर्ष झाली त्या अंतरुणावर पडू नये. तिथं सगळं तिथं करायला लागतं. त्या खोलीत सगळा वास येतो, कोणी जात नाही तिथे. घरातले सगळे लोक म्हणतात की ही म्हातारी कधी मरेल आणि आम्ही सुटू. आणि ती म्हातारी ईश्वराकडे दररोज प्रार्थना करते की बाबा फार झालं रे, घेऊन जा घेऊन जा. साला तो काही तिला घेऊन जात नाही ना, आम्ही काही तिच्यातून सुटत. तर ती जगते कारण तिला मारता येत नाही. माणूस जगतो कारण त्याला मरता येत नाही म्हणून ही गोष्ट खरी आहे. परंतु इथं येणं आणि इथून जाणं हे माणसाच्या हातात नाही. इथे आपण अपघाताने आलेलो आहोत. आपल्याला जर चॉईस असती तर तुम्ही बाप मागितला असता अडाणी अंबानी, नको बाई यांच्यावर न्याय घेतलं तर आपलं रुग्णाकरण खटला होण्याची शक्यता होती. कारण सध्या तो देश तेच चालवत. टाटा बिर्ला माझ्यासारखा माणूस म्हणला असता की शेक्सपियर सारखा बाप मिळाला पाहिजे. एखादा म्हटला असता तुकारामासारखा बाप मिळाला पाहिजे. माणसाचं इथं येणं आणि इथून जाणं हे माणसाच्या हातात नाही. इथे आपण अपघाताने आलो आणि इथून कधी जाणार हे पण आपल्या हातात नाही. ते जाणार पण अपघाताने. काल माझ्याशी बोललेला माणूस सकाळीच मला फोन येतो की तो मेला, कारण त्याला पहाटे हार्ट अटॅक आहे. आणि काल तो सांगत होता काय काय करणार, काय काय होणार, काय कसं होणार, काय काय डोक्यात काय काय कल्पना. तेव्हा इथं येणं आणि इथून जाणं हे माणसाच्या हातात नाही. माणसाच्या हातात काय की इथे आल्यापासून तर इथून जाईपर्यंतचा जो काळ आहे हा मधला, त्याच्यातला एक सर्व नाही, काही काळ आपल्या हातात आहे. आणि त्याच्यात काय करायचं माणसाला? माणूस हा प्राणी म्हणून जगत नाही ना, आता तो माणूस झालेला आहे. त्याला काय करायचं? कुत्रा का जगतो? त्याला भाकऱ्या टाकली, पोट भरलं, जो भाकऱ्या टाकतो त्याच्या भोवती गोंडा घोळतो, त्याचं रक्षण करतो. कुत्रा हा माणसाचा पहिला मित्र, प्राणी सुखी, त्याचं संरक्षण करतो. तर त्याला जगायचं कसं? इतर प्राणी ते का जगतो? माणूस का जगतोय? माणूस हा विनाकारण जगणारा प्राणी नाही. त्याला काहीतरी कारण आहे. आणि सगळे धर्मसंस्थापक जे आहेत, या सगळ्या धर्मसंस्थापकांनी ही कारणं शोधून काढलेली आहे की माणूस का जगतो, कशासाठी जगतो. आपल्या उपनिषदांनी सांगितलं की माणूस त्याला भेटण्यासाठी तो आला तिथून
आणि जाणार तिथे. बायबलने सांगितलं की त्याने आपल्याला इथे पाठवलं कारण आपण स्वर्गात पाप केलेलं आहे. ती तुम्हाला बायबलची कथा माहितीच असेल. आणि त्या पापाचं विमोचन करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र इथे पाठवला. त्यांनी सगळं दुःख सहन केलं आणि आपल्याला दुःखमुक्त केलं, पापमुक्त केलं त्याला भेटण्यासाठी. इस्लामने थोडीफार तीच संकल्पना पुढे चालवली आणि त्यांनी पण हेच सांगितलं की आपल्याला तिथे जायचंय त्याच्याकडे स्वर्गात. ते जाण्यासाठी काय काय करायचं ते त्यांनी सांगितलं. बुद्ध हाच एक माणूस असा की त्यांनी सांगितलं की माणूस जगतो कशासाठी, कारण हे जग दुःखमय आहे. या जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला विचारवंत बुद्ध. दुःख आहे. त्याने हे पण सांगितले नुसतं दुःख नाही, या दुःखाला कारण आहे आणि या दुःखाचं कारण नष्ट केलं तर दुःख पण नष्ट होऊ शकतं. तेव्हा दुःख नष्ट करण्याचा हा एक मार्ग आहे. या 8 मार्गाने जा. त्यांनी त्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. या मार्गाने तुम्ही गेला तर तुम्ही दुःखमुक्त व्हाल. बुद्धाने हे सांगितलं नाही तर तो तुम्हाला येऊन भेटेल. तर तुम्ही त्याच्याजवळ जा किंवा तिथं स्वर्ग आहे, इकडे नरक आहे, तुम्ही हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल, असलं काही सांगितलं नाही. त्याने इथलं सांगितलं. इथलं त्याला विचारलं बुद्धाला की तू सांगतो याला प्रमाण काय. बुद्धाची एक मूर्ती आहे अशी बसलेली आणि एक बोट असं भूमीवर टेकले आहे. म्हणला याला साक्ष ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी याला साक्ष, ही भूमी याला साक्ष. तेव्हा अनात्म म्हणजे आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, भानगडच नाही. हे काय मृत्यूची भीती साठी काय करतो आपण. माणूस हा चमत्कारिक प्राणी आहे. तो काही बहाणे सांगत असतो. जसं तो स्त्रीच्या प्रेमात पडतो ना आणि त्या स्त्रीला तो सांगत असतो. सिनेमातली सगळी गाणी तुम्ही बघा. मी आकाशातले तारे तोडून आणीन, मी चंद्राला आणीन, मी तमक करीन, मी धमक करीन, मी अमक करीन. आणि तो रंगात आला की तिला काहीची मागे ते हो 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 म्हणेल आणि 15 मिनिटांनी म्हणेल तू कोण. माणूस फार चमत्कारिक प्राणी. हा जो चमत्कारिक प्राणी आहे माणूस, या चमत्कारिक प्राण्याने पहिली गोष्ट अशी केली की मी म्हणणार नाही ती गोष्ट खरी पण मरतोच कुठे मी नाही करत. मग एक त्याने कल्पना केली सर मला एक आत्मा आहे. हा तो मरतच नाही. भगवद्गीता हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ कशासाठी लिहिला माहिती आहे. महाभारताच्या युद्धामध्ये महाभारतात हा ग्रंथ आहे. एक चॅप्टर आहे. यासाठी लिहिला. त्याच्यात काही तत्वज्ञान आहे. जे कोणी म्हणत असले शहाणे त्याच्यात तत्वज्ञान आहे. एक तर ते मूर्ख असले पाहिजेत नाही तर ते खोटारडे असले पाहिजे. हा ग्रंथ याच्यासाठी लिहिला की जेव्हा समाजामध्ये खाजगी मालमत्तेचा उदय झाला. खाजगी मालमत्ता म्हणजे जमीन, क्षेत्र, भूप्रदेश, राज्य, सोनं, सत्ता, संपत्ती यासाठी हे मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईकांची नव्हे तर बापाची, भावाची, मामाची, काकाची हत्या केली तरी चालेल. ही शिकवण देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून अर्जुनाने पहिल्या अध्यायात त्याला विचारलं श्रीकृष्णाला सांग
कशासाठी मारायचं यानं? कशासाठी? हा काका दिसतोय, हा मामा दिसतोय, हा भाऊ दिसतोय, हा बाप दिसतोय. त्यावेळेस चुलत्याला पण बाप म्हणत होतो. हा गुरु दिसतोय, द्रोणाचार्य आहे, इकडे कृपाचार्य आहे. कशासाठी मारायचे? हे मला राज्य पण नको, मला तुझी संपत्ती पण नको. आणि त्यांनी शस्त्र खाली टाकली, तो खाली बसला. हा गीतेचा पहिला अध्याय सर्वश्रेष्ठ अध्याय आहे. कारण अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेत पुढे नाही. शेवटी सांगितलं की तू तो मरणारच आहेस. आणि तू मरणारच म्हणजे काय? तुला मीच मारणार आहे. तर तू मरणार नाहीस, तू मरणारच आहेस, तू अमरच आहेस. कारण आत्मा अमर असतो. माणसाने सांगितलं पहिल्यांदा या आत्मा नावाची भानगड आहे ना, इथून आहे मृत्यूच्या भीतीतून. तुला वाटलं त्याला हा आत्मा आहे, ही गोष्ट खरी आहे सगळं. पण आपलं काय? आपलं काय? त्याला मी मेलो तो पोराच्या पोटी येईल, पोरगा नसला पोरीच्या पोटी येईल, आणि पोरगात पोरगी नसली तर भावाच्या पोराच्या पोटी येईल, बहिणीच्या पोराच्या पोटी येईल. जगण्याची किती तृष्णा आहे माणसात. पण मी येईलच. हे पुनर्जन्माची भानगड जी आहे ना, ही इथे निर्माण झाली. आणि या सगळ्या प्रश्नांच्यावर प्रकाश टाकणारी जी गोष्ट आहे, ती गोष्ट पहिल्यांदा युरोपामध्ये सुरू झाली 14व्या शतकात. तिचं नाव रेनेसॉन्स, म्हणजे प्रबोधनाची चळवळ. ही प्रबोधनाची, तिचं नाव रेनेसॉन्स. हे प्रबोधन तिथं सुरू झालं. पहिल्यांदा ईश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे असं मानलं जायचं. त्यानंतर हेगेल नावाचा विचारवंत आला, जो कार्ल मार्क्सचा गुरु होता. त्यांनी सांगितलं राज्य सर्वश्रेष्ठ, राज्याची पूजा करा. त्याच्यानंतर मार्क्स नावाचा महापुरुष जन्माला आला. त्यांनी सांगितलं की ना ईश्वर श्रेष्ठ ना राज्य श्रेष्ठ, या जगात सर्वश्रेष्ठ माणूस आहे. आणि